तुझी श्रद्धा आहे का गं देवावर? हो आहे, खूप आहे. आहे ना? असं ते आतून येतं असं मला वाटतं ना. कधी कधी असं होतं की आपल्याला अजिबातच माझ्याकडनं आवाज बसलेला असतो किंवा कधी कधी मला मायग्रेननी खूप भयानक डोकं दुखत असतं आणि असं वाटतं की आता मी 3 तास ह्याच्या पुढे कसा काय कार्यक्रम करू शकीन. आणि जेव्हा तो कार्यक्रम पूर्ण होतो आणि तो छान निर्विघ्नपणे पार पडतो, मग असं वाटतं की डेफिनेटली ही कुठली तरी शक्ती शक्ती आहे जी तारती आहे आपल्याला. काही गाणी ना अशी असतात की ती खूप डीपली कनेक्ट होतात. म्हणजे केवड्याचं पान ते का स्पेशल आहे का? डेफिनेटली स्पेशल आहे. मी कारण एक तर विजय गवंडे दादा खूप कमाल कॉम्पोजर आहे आणि त्याच्याकडे गायची इच्छा खूप दिवसांपासून होती. असं असताना केवड्याचं पान गाशील का हे त्यांनी मला विचारलं आणि ते गाणं इतकं सुंदर कंपोज केलं आहे. खूप अप्रतिम कॉम्पोजिशन, सोलफुल कॉम्पोजिशन आहे त्याचं. आणि ते गाणं ज्यांना मी आयडल मानते असे अजय गोगावले त्यांच्याबरोबर मला ड्युएट गायला मिळणार होतं. त्यामुळे ह्या सर्व बाबतीत ते गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा व्हायरल ही कॉन्सेप्ट जरा नवीन होती, इन्स्टा किंवा अशा सोशल मीडियावरती गाणं व्हायरल होणे ही कॉन्सेप्ट नवीन असताना दॅट वॉज वन ऑफ द व्हेरी फ्यू सॉंग्स जे सगळ्यात आधी व्हायरल झालं असं की नाही. मला वाटतं त्याच्या आधी माझं एक सजण दारी उभा नावाचं गाणं होतं जे सलील दादानी कंपोज केलेलं अल्बममधलं. ते व्हॉट्सॲपवर व्हायरल झालं होतं. हो, कुठलं गाणं ते? सजण दारी उभा. दिवा लागू दे रे देवा हा माझा फर्स्ट सोलो अल्बम. हो, बघितलाय मी तो. त्याची सगळी गाणी डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आणि सजण दारी उभा आहे त्याच्यातलं असं गाणं आहे की ज्याच्या आधी 2 ओळींची एक बंदिश माझ्या आईनीच लिहिली आहे आणि कंपोज केली. पिया बिन तरसत रहूं दिन रैना, पिया बिन तरसत रहूं दिन रैना, पिया बिन तरसत रहूं दिन रैना, दिन रैना. वा. तेव्हा ती कॉन्सेप्ट पण नव्हती व्हायरल आणि ते गाणं ऑडिओ फॉर्मॅटमध्ये MP3 त्याचा व्हॉट्सॲपवर व्हायरल झालं होतं. सो दॅट वॉज माय फर्स्ट सॉन्ग विच वेंट व्हायरल. येस. आणि त्याच्यानंतर केवड्याचं पान जे सोशल मीडियावर व्हायरल म्हणता येईल असं व्हायरल झालं. केवड्याचं पान आठवत आहे? हो. आता सारखं कसं म्हणून हे म्हण ते म्हण म्हणून म्हणजे आठवत आहे का तुला? केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं रभान तू, सागराची गाज तू, गालावर लाज तू, आतुरल्या डोळ्याचं सपान तू. खूपच सुंदर. आणि मग तू टायटल ट्रॅक्स पण गायला सुरुवात केलीस. तर फुलवंती पहिला का टायटल ट्रॅक गायलेला तू? फुलवंती फिल्मचा टायटल ट्रॅक आहे. हो. पण सिरियल्सचं म्हणत असशील तर सुवासिनी हा माझा सगळ्यात पहिला टायटल ट्रॅक होता. अविनाश विश्वजित. कोइन्सिडन्स बघ, फुलवंतीचेही कंपोजर्स तेच आहेत, अविनाश विश्वजित. आणि सुवासिनी जो माझा सर्वात फर्स्ट टायटल ट्रॅक होता, स्टारची एक सिरियल होती, त्याचंही कंपोजर्स अविनाश विश्वजित. पण तो माझा सगळ्यात पहिला टायटल ट्रॅक. त्याची तयारी कशी करते? कारण टायटल ट्रॅकचं काहीतरी एक वेगळं चॅलेंज असणार ना तुझ्यासाठी. टायटल ट्रॅकचं हेच असतं की सिरियल आपल्याला सिनेमाचं कसं माहिती असतं की हे कथानक आहे, त्या अख्ख्या फिल्मच्या ह्या पॉईंटला ते गाणं येतं आहे, मग काय त्याच्यात एक्सप्रेशन्स देणार आहेत, काय चित्रीकरण काय असणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे त्यानुसार गाणं त्या मानाने सोपं काहीच नसतं, पण त्या मानाने सोपं असं म्हणता येईल. सिरियल्सच्या टायटल्समध्ये मुळातच हेच माहिती नसतं की स्टोरी लाईन कशी प्रोग्रेस होणार आहे. त्यामुळे जे लिरिक्स आत्ता समोर दिसत आहेत त्याला अनुसरून एक्सप्रेशन्स देऊन गायचं, इतकंच एक चॅलेंज असतं. कसं ते चित्रीकरण होणार आहे, टायटल ट्रॅकवरती सुद्धा काय दिसणार काय आहे टी व्हीवरती हे काहीच माहिती नसतं. त्यामुळे ते सगळं इमॅजिन करूनच गायला लागतं. आणि तो टायटल ट्रॅक म्हणजे एखादी सिरियल चालली तर वर्षानुवर्ष चालते. हो. म्हणजे तो टायटल ट्रॅक इतका फेमस होतो की तो लोकांची कॉलर ट्यून पण असते. हो ना. मग त्याच्याबद्दलचा काय तुझा अनुभव आहे? माझा एक खूप फनी किस्सा आहे. मी एकदा माझ्या मामीकडे जात होते, ती हिंजवडीला राहते. मी पुण्यातून हिंजवडीत जात होते. आम्ही पुणेकर हिंजवडीला पुण्यात अजूनही धरत नाही म्हणून मी पुण्यातून हिंजवडीकडे म्हणले. तर आम्ही पुणेकर
आम्ही पुणेकर. तर माझा जो कॅबवाला होता ना, त्याचा हां. खूप वेळा तुला पाहते रेचा कॉलर ट्यून त्याचं हां. रिंगटोन वाजली. हां. आणि खूप वेळ मी ऐकते मला काय वाटलं की कधी कधी असे मी कुठे कुठे कॅफेजमध्ये वगैरे जाते, तर मला तू जाते बघून म्हणजे कॅफेत. हो जाते. तर मला बघून कधी कधी माझी गाणी लावतात, तर हा तसंच करतोय की काय. पण म्हटलं ह्याचं तर इतकं लक्ष नव्हतं जेव्हा मी कॅबमध्ये बसले. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा उतरले तेव्हा मी म्हटलं की दादा तुमचा इतक्या वेळा म्हटलं फोन वाजला, तर तुम्हाला माहिती आहे का हे गाणं कोणी गायलं? तर ते म्हणले हां आर्या आंबेकरनी गायलं आहे. तर मी म्हटलं मीच आहे ती. आणि त्यांचं असं झालं की ओ आर्याताई तुम्हीच आहात का? मग मी फोटो काढू का मी आता? सॉरी हां मी तुम्हाला ओळखलं नाही वगैरे. पण मला खूप मज्जा आली की ते माहिती नसताना असं काही आपल्याला सरप्रायझिंग असेल तर खूप अजून छान सरप्राईज मिळतं. तर खूप छान वाटलं मला की असे लोक रिंगटोन्स ठेवतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.